प्रत्येक दिवसाला 2-3 टँकर मी माझ्या स्वतःच्या सो खर्चाने पोहोचवतो. कॉन्ट्रॅक्टरने पत्र दिलेलं की पाणी चालू केलं तर मग गावामध्ये नळ पण उभे नाही, तुम्ही येऊ शकता. आपण बघितलं तर चामटोली आणि इतरही काही ग्रामपंचायती आहेत, त्या गावांना शासनाच्या माध्यमातून पाणी पुरवठ्यासाठी योजना जी आहे ती राबविण्यात आली होती. 1 कोटींच्या वर जवळपास म्हणजे 1.25 कोटींच्या वर ही योजना होती. या योजनेमध्ये जवळपास 30 ते 40% काम पूर्ण झालेलं आहे. परंतु काम पूर्ण झाल्यानंतर आपण बघितलं तर पूर्ण काम न होता सुद्धा संबंधित ठेकेदाराने पैसे काढलेले आहेत 1,02,00,000 रुपये. पण काहीच काम या ठिकाणी झालेलं नाही आहे. गावात नळ नाही आहे, नळाला आणि जे काही ग्रामस्थ आहेत त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि पाणी पुरवठ्याचे उपअभियंता त्या या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत. धनाजी इरमाळी यांच्या माध्यमातून तक्रार करण्यात आली होती आणि ह्याच तक्रारीच्या अनुषंगाने आपण बघत असाल तर आज थेट अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याचं ठरवलं आहे आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही पाहणी जी आहे ती केली जाते. तक्रारदार धनाजी इरमाळी जवळपास 1,25,00,000 ही योजना जी आहे ती अनेक गावांसाठी जवळपास 2-3 गावं आहेत यामध्ये समाविष्ट, त्यांच्यासाठी शासनाने मंजूर केलेली आहे. पण असं असताना संबंधित ठेकेदाराचा मुजोरपणा आपण बघत असाल आणि आज थेट अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, उपअभियंता आहेत पाणी पुरवठ्याच्या, ज्या या ठिकाणी धनाजी इरमाळी यांनी तक्रार केल्यानंतर आलेले आहेत. पाणी येतं का ह्याला? येतं रोज येतं. किती दिवस आलं आता? मागे कधी आलं पाणी तुम्हाला? पाऊस झाल्यापासून पाणी नाहीये. ठीक आहे. उन्हाळ्यात होतं का पाणी? ह्या नळाला होतं पाणी? नाही बाकी लोकांना म्हणजे तुमच्या माहिती महिलांना विचारा. तुमच्या माहितीसाठी सांगतोय हे शेवटचे अर्थात टँकरच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो आहे. ग्रामस्थांच्या आपण प्रतिक्रिया ऐकणार आहोत. पाणी येतं का नळाला? पाणी येतं का नळाला? इकडे बाहेर इकडे शुक्रिया मॅडम काय बोल. हो ताई, बाहेर या 1 मिनिट. तुम्हाला पाणी येतं का नाही सांगा ना. पाणी येतं का नाही सांगा ना. त्या अधिकारी आहेत, पाणी येतं का तुम्हाला? हे नळाला पाणी येतं का बाहेरच्या? सदस्य स्थानिक सदस्य फक्त विचारते पाणी येतं का तुम्हाला? ते थांबा इकडे लेडीज आहेत तुम्ही संपर्क साधून तुम्ही त्यांच्याशी बोलणं. थांबा ते बघा आले तेच आहेत का? हा थांबा त्यांच्याशी बोला. 1 मिनिट थांबा. बोलवा त्यांना समस्या करू द्या. मॅडम मला माहिती मी रोज पाणी हो कॅमेऱ्यावर बोलला. तुम्ही इथेच राहता का? मग पाण्याचं कसं? 15 दिवस शेवटचे. हॅलो आमच्या गावामध्ये एकच आहे ना आपल्याला. योजना एकच आहे, इथूनच सगळ्यांना गेलेलं आहे.
ओके, तुम्ही बेंचवेला राहता, बेंचवेला. काय परिस्थिती काय पाण्याची? पाण्याची परिस्थिती आता यांना तर भरपूर लांब लांब जाऊन पाणी आणायला लागतं, डोक्यावरती व्हायला लागतं. माझं नाव नीलम अखिल पाडवी. आता ही टाकी आहे ना, त्याचं काय पाणी वगैरे आलेलं का? हा चालू होतं, मध्ये मध्ये चालू होतं. चालू होतं. आता पाऊस चालू झालाय ना, तिथून बंद आहे. उन्हाळ्यात होतं पाणी, हा चालू होतं. पाऊस झाल्यापासून बंद. हा बंद आहे. नाही उन्हाळ्यात पूर्ण उन्हाळ्याभर पाणी आलं का? नाही 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 नाही. मग ते मॅडम विचारतात मग टँकरने पाणी आलं का तुम्हाला? पाणी तर टँकरनी एक वेळा आलेला, दुसऱ्या कधी दिवशी पाणी तुम्हाला तरी किती दिवस, महिने झाले की पाणी चालू झालं? नाही, महिना नाही झाला. टाकीचं पाणी किती दिवस आलं? असं अर्धा महिना गेला सर, 15 फक्त दिवस. 15 दिवस झाले. तो पाणी पिण्यायोग्य थोडं होतं, तो 4 आमचा वापरायचं होतं. नाही, हा फिल्टर नाही, ते अजून चालूच नाही होत ना, तरी पण पाणी चालू केलं असं वाटतं. बोलायला हा? ते बोलतायत दादा ना. बोलून गेला. तुम्ही पण इथेच राहता का? हा सदस्य आहे ना आपला. काय परिस्थिती काय गावात? परिस्थिती काय? परिस्थिती म्हणजे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. ते पाणी होतं ते मे महिन्यात, फक्त त्याने एक टेस्ट केली 10-15 दिवस, तर फक्त पाणी आलं आणि तो पाणी पूर्ण एकदम दूषित होता. तो पाणी पिण्यायोग्य नव्हतं, फक्त कपडे धुणं आंघोळ करण्यासाठी. आणि बाकी जे पाणी आहे ते धना जिरमाळी शेट होते ते टँकरने पाणी पुरवठा करत होते, किंवा या महिला इकडं जिथं पाणी भेटेल, फार्म हाऊस वगैरे इथं बोरवेल असेल तिथून पिण्याचं पाणी आणून आपला उदरनिर्वाह करत होते. बाकी पाणी समस्या जी अजून सॉल्व्ह झालीच नाही, आणि ही योजना आहे ती पूर्ण बंदच आहे अजून. त्या योजनेचं अजून 30% पण पूर्ण काम नाही. ते अर्थात थोडक्यात काय तर एकंदरीत ही जी पाणी पुरवठ्याची योजना आहे, टेस्टिंगसाठी 15 दिवस पाणी सोडलं गेलं होतं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता ज्या पाणी पुरवठ्याच्या उपअभियंता आहेत मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे, पाहणी केली जाते. खरं तर हजारो नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी राहतात, परंतु त्यांना पाणी पुरवठाच केला जात नाही. शासनाची 1 कोटी जवळपास 25 ते 27 लाखांची ही योजना आहे. त्या योजनेचं काम संबंधित एक ठेकेदार करतोय. 1 कोटी 2 लाखाचं काम जवळपास बिल त्यांना काढलेलं आहे. पण असं असताना कोणत्याही पद्धतीचं म्हणजे अद्यापही तुम्ही नळाची परिस्थिती स्वतः अधिकाऱ्यांनी पाहिलेली आहे. नळ या ठिकाणी नाही आहेत, नळ लावलेले. मग पाणी येणार नेमकं कुठून आणि कशा पद्धतीनं पाणी येणार असा सवाल जो आहे तो ग्रामस्थांना सुद्धा पडलेला होता. महत्वाचं म्हणजे आता ज्या अधिकारी आलेले आहेत त्या धनाजी इरमाळी यांनी तक्रार केली, आणि त्याच्यानंतर त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या आज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. फक्त हे एकच नाही तर इतर आजूबाजूच्या म्हणजे ही योजना ज्या ज्या गावांमध्ये आहे, जवळपास 3 गावं आहेत, त्या ठिकाणी 2 टाक्या ज्या आहेत त्या बांधण्यात आलेल्या आहेत. आता आपण जी टाकी पाहिली त्या टाकीतून 15 दिवस पाणी सोडलं गेलं, पण ते टेस्ट करत होता संबंधित ठेकेदार, त्यामुळे ते पाणी सोडलं गेलं. आणि त्याच्यामुळे एकंदरीत आपण बघत असाल तर अद्यापही इथे असणारी ही जी काही नळ आपण बघूयात ना, घराच्या बाहेर असणारी ही जी नळं आहेत त्या नळाला पाणी आहे नाही आहे हे बघा. आता हा सुद्धा नळ या ठिकाणी आहे, नळाला अक्षरशः गंज लागलाय, पण पाणी काय आजपर्यंत आलेलं नाहीये. पाण्यासंदर्भात काय तुमच्या समस्या सांगा. पाणी आता कधी चालू झालं, किती दिवस आलं, 8 दिवस झालं, 10 दिवस? मॅडम सांगा. महिला नाही कोणी? महिला घरात कोण नाही? ठीक आहे चला. रस्त्याच्या पाण्याचा बातमी पाण्यावाल्याच मॅडम ते आम्हाला बोललेले ते सांगा ना मॅडमांना. त्या वाडीमध्ये लेडीज आहेत ना, त्यांना विचारायचं किती प्रॉब्लेम आहे किती नाही पाण्याचा. इथे येतात, भांडणं करतात पाण्यावरून. मग पाण्यासाठी बोलतात, मग इथे येऊन बोलायचं ना मॅडम आल्या, सांगायचं का ना. त्यांच्या करताना आम्हाला धावपळ करायला लागते पाण्यासाठी धावपळ केली का पोरं शाळेत जात नाही, मग दिवसभर पाण्यासाठीच राहायला लागतो. मग त्यांना मी काय बोलली, जेव्हा मॅडम येतात नाही तर मग तेव्हा येऊन बोलायची तशी का आम्हाला पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आता पण घरात आहेत त्या, पण इथे येणार नाही, मला सगळं माहिती. कोणाची भीती वगैरे आहे का त्यांना? त्यांना भीती नाहीये. ठेकेदार, राजकीय नेते कोण? त्यांचं कसं माहितीये का, मी पुढे बोलायला लागली ना तर मला काय बोलतात, तू मोठी बोलणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे. वाद पण होतात हा, मग पाण्यामध्ये वाद होतात. त्या बोलतात तू मोठी बोलणार आहे. मग मी बोलते तर मी चांगल्यासाठी बोलते, तुम्ही येऊन बोला ना. ताई खरं सांगा काय परिस्थिती काय पाण्याची? बघा त्या पाणी पुरवठ्याच्या उपअभियंता तुम्ही आज बोलला नाही तर कसं काय तुमची समस्या कशी मग मी तेच बोलते, मी पाण्यावरून बोलायला लागली का त्यांना असं वाटतं का ही मोठेपणा दाखवते. पण तुम्ही सांगा ना, तुम्ही त्यांच्या माध्यमातून बोला की काय समस्या काय? आता तर सदर पाणी बंद आहे, पण पाण्यासाठी खूप धावपळ करायला लागते आम्हाला.
सध्या जिऱ्याचं पाणी पिते रे तू. इथं डवरा वाकरलाय त्याचं आम्ही पाणी पितो. प्यायला पाणी हा तिथून पाणी आणतो आता पियाला. सध्या पाणी प्यायला नाही आम्हाला. तिथून शेताच्या बाजूला आम्ही डवरा वाकरला त्याच्यामधून पाणी आणतो आणि पितो. पण आता सध्या आम्हाला पाणी प्यायला नाही याची जास्त problem. कधी पाणी आलंय का आतापर्यंत? आतापर्यंत आता नाही. पाऊस जसा चालू झाला ना तिथून पाणी नाही आलं. ओके, त्याच्या आधी किती दिवस आला पाणी? 15 दिवस होऊन गेले असतील. 15 दिवस आलं म्हणजे? आलेले पण वापरायसाठी आलेलं. वापरायसाठी होतं, पियासाठी नव्हतं. जेव्हा पाणी नसतं तेव्हा कुठून कुठून पाणी आणावं लागतं? पाणी आम्ही इथून तिथून फार्म हाऊसवर कुठं डवरे वाकरतो. कपडे धुवायचे खूप प्रॉब्लेम होतात. आम्हाला बोधच्या बंधाऱ्यावर जायला लागतं कपडे धुवायला. 15 दिवसाचे कपडे जमा करून घेऊन जायला लागतं आम्हाला. आणि आता पण पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. आम्ही डवरा वाकरलाय त्याच्यामधून पाणी भरतो आणि तशी घेऊन येतो. काही इथं ते जवळच आहे. काही गेल्या वेळी जेव्हा आम्ही माध्यमिक इथे आलतो पाण्याची समस्या माहिती तेव्हा तुम्ही सांगितलं बऱ्याच मुलांचं शिक्षण थांबतं. आमच्या पोरांची शिक्षण पण थांबतात. पाण्याच्या करताना पोरं शाळेत पण जात नाही. आमच्यासोबत पाणी भरायला येतात आमच्या मागे. मुली पण येतात आणि पोरं पण येतात आमच्या मागे. 1-1, 2-2 हांडे घ्यायलासाठी. दिवसभर पाण्यासाठी आम्हाला जीव काढायला लागतं. उन्हाचा एवढा प्रॉब्लेम आहे. आता तरी पावसाचं काय नाही वाटत. इथं तिथं डवरे वाकरतो आणि पियासाठी पाणी भरतो. कपड्यांचे पण ना आता टेन्शन. पण उन्हाचा एवढा त्रास होतो ना का आजारी पडतो आम्ही कामं करून करून. कोणाला सांगायचं एवढे प्रॉब्लेम आहेत आमचे पाणी. अर्थात अधिकारी आज या ठिकाणी अभियंता त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे आणि पाहणी करून आता संबंधित ठेकेदारावरती कारवाई होणं गरजेचं आहे. या संदर्भात प्रशासन काय कारवाई करत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह न्यूज टेक मराठी, बदलापूर.